ही आहे आपली गाडी नवीन करकरीत स्विफ्ट आणि पहिली ट्रिप आपली. आम्ही बोललो होतो की आम्ही एक ट्रिप करू म्हणून आणि आज तो अचानक भयानक दिवस रेडी झाला आहे. सकाळच्या वाजलेत 6 आणि आता आम्ही चाललो आहे. कुठं चाललो आहे ते सांगते थांबा तुम्हाला. पहिला गाडीत बसतो. तर गुड मॉर्निंग गाईज, मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन दाखवेन. तुम्हाला समजलंच असेल काय दाखवेन ते, पण बघूया. आपल्यासोबत चैतन आहे, थोडा बाहेर गेला आहे. आल्यावर तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन करतोय परत एकदा. तर मित्रांनो आहे आपला चैतन पाटील, आपला मित्रच आहे म्हणजे. आणि चैतन आज आपण कुठे चाललोय? आता आपण चाललोय हरिहरेश्वरला. आम्ही दोघं जण आहोत. अजून आपला एक सिद्धू एक येतोय बालाईमधून आणि एक पप्प्या तांडेल नगरला आपल्याला घ्यायला जायला लागेल त्याला. चला तर आता सर्वात पहिला आपण पप्प्या व्हायला घेऊया. इथं बघ पप्प्याला घेतलेला आहे आता. आणि आपण आता कोणाला घ्यायला जाऊ? सिद्धूला घ्यायला जातो ना. हे साईडला सिद्धू बघू शकता. रेडी नाही का अजून? रॉयल मध्ये भेटला असतं काहीतरी. हाय गाईज, हा सिद्धू आहे, बालाईमध्ये राहतो. हॅलो, चला हरिहरेश्वरला. काय करतो? चालत जात आहे का गाडी? काय कसं वाटतंय गाईज? एक नंबर. गारगार वाटतंय की नाही? एक नंबर. स्पीड ब्रेकर आला. एवढी घाई होती बाईला. मुंडे अट्टीपट्टी हो गई. टी शर्टच उलटा घातलाय. आणि काय चैतन कसं वाटतंय तुला टी शर्ट उलटे? या साईडला आम्ही आता नाश्ता करायला आलोय. वडापाव रेडी होतात. किती टाइम लागेल? गरम म्हणते मग द्या मग आम्हाला आता. मित्रांनो आता आपण आलोय अर्ध्या रस्त्यामध्ये आणि मस्तपैकी गाडी आपली लागलेली आहे. सर्वजण सिद्धूबाई, चैतनबाई फ्रेश होण्यासाठी. त्या साईडचं दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही मी. आता कुठपर्यंत आलोय आपण सिद्धू? आता आपण पाली रोड क्रॉस केला, नांदगावच्या पुढे आलो. नांदगावच्या पुढे आलोय ना की? आणि किती मिनिटांमध्ये पोहोचू तरी अंदाज? अजून आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल. ओके. तर ट्रिप आमच्या अशीच हळू स्लो आणि तिथं आज काय स्पॉट बीट बघायला भेटेल की नाही? खूप स्पॉट, चांगले स्पॉट आहेत. तुम्हाला ते स्पॉट करायचे आहेत तर बघूया. बघून ठेवलंच ना नंतर. Yes. लोकेशन माहिती आहे ना, सर्व माहिती. मग काय प्रॉब्लेमच नाही. चला. आणि आहे पप्प्या, याच्या लग्नाला जायचं आपल्याला. कुठे जायचं आहे? जालन्याला. जालन्यामध्ये यायला लागेल सर्वांनी. या सर्व फ्रेश वगैरे होऊन मग आता गाडीमध्ये बसताव मस्तपैकी. आणि आता तू पाठी बस आणि आराम कर. मी आता पुढं बसतोय, तू आराम कर आता पुढं बसतो. आता चेंज झाला म्हणजे पहिला चैतन आणि पप्प्या बसलेला पुढं. आता सिद्धू आणि मी, सिद्धू चालवेल आणि मी व्हिडिओ करायला पुढे जाईल. आता आल्यासारखं फील झालंय. नारळाची झाडं दिसली. नारळाची झाडं लागली म्हणजे आपल्या ताडी 100% भेटेल. अरे बाई नारळाची झाडं लागली 100% ताडी भेटेल आपण. हे बघा कोकणातली मराठी शाळा बघा, मस्त आहे रे भाई. खेळ जिवंत आहे. अजून खेळतात पोरा ना. संडे आहे पण संडेला का खेळतात समजत नाही. संडेलाच खेळतील. अरे आईची गाडी. चल ये मामा चल. मित्रांनो बघू शकता इथं सिलेंडरची गाडीच पडलेली आहे. आणि आताच पडले जरा. आता जस्ट पडली मला वाटते. पोलीस आहे. सिलेंडर लिकेज झालेलं नाही तो. तिथं थांबणं चुकीचं आहे. सिलेंडर नाही लिकेज. तिथं ते थांबलत ना, ते पण चुकीचं आहे. एक ब्लास्ट झाला तर पूर्ण किती घाबरते म्हणजे घाबरलाच पाहिजे. ब्लास्ट किती मोठा होईल. काय माणूस आहे काय. सॉलिड असा व्ह्यू. असं का वाटतंय मी रोडशी गेलोय. बोलाच बघ. इथं मी कधीतरी आल्यावर का वाटतंय पुनर्जन्म झाला. वाडी आमचं घर आता वरती. डोंगर तुमचा आहे. सुस्त कसं काय
तुला ही एनर्जी येते कुठून असं तो म्हणजे पहिला सुचतं कसं तो पटकन. काय असं सांग सेंट आम्हाला मोठा काहीतरी प्रश्न आहे सांग. तो. सेंट जोसेफची शिकवण आहे. सिस्टरने आम्हाला म्हणजे सेंट जोसेफला टाकल्यापासून आम्ही हुशार झालोय हुशार झालो. अपडेट आला Update आहे. म्हणजे 10वीचा अभ्यास 5वीला होता काय तुम्हाला? नाही, तसा नाही. तो वेगळा अभ्यास. त्याने डायरेक्ट मॅट्रिक दिली नंतर HSC दिली पहिली दुसरी तिसरी 9 वर्ष त्याने वाटणे बघली डायरेक्ट दिली. मॅट्रिक नंतर HSC नंतर मग MSc केला म्हटलं ना तू पहिले जाम कोर्स नंतर मग ते एरोस्पेस आता तो एरोस्पेस बाबा तिथं आलं ते मध्ये त्यांच्यासोबत होते काय बोलतोय? हा एक वेगळे नाताला लागलं म्हणून मी इकडं आलो. ते वेगळे नाताला तर या साईडला आपली गाडी लावली आणि पाठी बघू शकतो आपण नाश्ता करायला थांबलो. हे बघा मस्तपैकी बसलेत आणि झोपडी बघा किती सुंदर आहे. हा सोबत द्या आणि आम्ही आता इथं वाटते अर्ध्या तासामध्ये पोहोचू आम्ही आणि इथं आता नाश्ता करायला बसलेत. काय नाश्ता मागवला काय समोसा आणि मिसळ. मिसल कोण मिसलवाला कोण माणूस आहे याचं काहीतरी म्हणजे काय बोलायचा तू पहिल्यापासून मिसळीची आवड आहे काय तुला काय आताच लग्न? मिसळचं एक खास वैशिष्ट्य असतं. आता आपण कोकणात आहोत तर हा. कोल्हापुरी मिसळ सातारी मिसळ आता कोकणात होतो कोकणातली मिसळ आपण खाऊन बघूया ना इथली हा मिसळ. बरोबर तिथं जाल तिथल्या क्षेत्रातली मिसळ टेस्ट करायची बरोबर. असा एक माझा वैयक्तिक म्हणणं आहे. बरोबर बघ मी प्रश्न विचारला आणि त्याने परफेक्ट पण उत्तर दिला. Thank you, sir. Appreciate करा मग माझ्या उत्तराला. टाले वाजा Thank you so much. बघा आपला आता नाश्ता आलेला आहे. चैतन टेस्ट करा घे टेस्ट कर. तो मिसळ टेस्ट कर. अरे पहिला गप्प बस. काय अरे तुला नाश्ता करा मस्त आहे का नक्की? मस्त आहे. मी टेस्ट करते ना थोडा कोकणातली मिसळ आहे ना भाई. वरचा कुरकुरा खाल्लाय तुला बोलतो मस्त आहे. ह्यो आता नाही नाव ठेवणार ना ह्यो ते गाडीत गेला ना का सांगेल हे समजा बरोबर नव्हतं खाऊन बेस 2 खाईल 2 मागूला अजून कोकणातली मिसळ कशी आहे? मीठ कमी आहे. डोंगराची झाडं बघ कशी एकदम ही वाटतं. काजू गले सारखे काजूचीच झाडं आणि ती. काजू लावलेलीच आहे ऑलरेडी बाई ती वाड्या, वाड्या आणि ते बघ काजूच्या एका गुंटा जागा घेऊया आता इकडं. काय बोलते कामाला आहे. लाल रस्ता बघा मस्त. अरे ही साईडची म्हणजे रस्त्याला लाल आहे, या साईडची का नाही ते समजून नाही. हे ट्रक घेऊन मला वाटतं कुठंतरी या साईडला शिफ्ट करत असते. इकडची येताना रिकामे येताना रस्ता दोन्ही साईडशी लाल झाला पाहिजे तसं बघायला गेला तर. ते दिवाळीत लागलंच वाटतं वरती. चिरा चालवलाय आंबो घरात. लागलं. आ? कुठं दिसतं तुला आंब? हो, वरती कोपऱ्यात नाही रे पाला होता तो. काय सिद्धू मी झूम करून बघते आंब. मानांची नसते मानाचे आंबा आलतो ना पिशवी बघ एकदम मनाची सगळं का चांगलं नाही दिलं आलतं. त्यांनी. पण आमच्या शिवा देतच त्याला बोललो नाही त्याला आणि ताया मला आंबा नाही दिलंस ते एकदम चरण नाही म्हणून मी गेलतो ते दिवशी रात्री आंबा मागायला पण त्याच्या आईस बोलली हिवाळ्यात कधी आंबे येतात का विचार सिद्धूला रात्री गेलतो का नाही. हो चायला टेन्शन मध्ये आलो मी पण यो का हट्ट करते नंतर मला समजला याला आंबो मंजर है देखो जहां में नीले नीले आसमां तले रंग नए उड़ते हुए कोई से ख्वाब मेरे जागे तेरे वास्ते कोई नशा है तेरी आंखों के चुकला यो अरे मस्त चुकला. हरिहरेश्वर मंदिराकडे रोड आणि या साईडला भरपूर अशी गर्दी ट्रॅफिक बोलू शकता. किती प्रवेशद्वार बघू शकता हरिहरेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. नाव नाही रे नाव पाहिजे होता तर तुम्ही जर पैसे कमी आहेत. चेतन या साईडला तुम्ही पैसे घेता तर वरती तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर वरती नक्की नाव लावा. ही आमच्या तिघांची काय बोलतात त्याला रिक्वायरमेंट बोलू शकता. मांग पण आहे आमची. इंग्लिश कधीपासून बोलायला भाई माझ्यासोबत राहतोय तो. तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये गेलतो. सेंट जोसेफ सेंट जोसेफ विसरतोस रे तू टाइमा टाइम. सेंट जोसेफ याच्यात प्रगती बघ तू. सेंट जोसेफ ते फी किती आहे त्याची महिन्याची का वर्षाचा पॅकेज आहे. नाही ते महाग आहे आता तुला जागा दिली
जागा गेलेली त्याची सेंट जोसेफ कॉलेजला, त्याच्यावर त्याला घेतलाय. ऍडमिशन करून दिला मी. याचे मुलं आदमी हे बघ असं 20 रुपये घेतात आणि पुढे आपल्याला सोडतात आतमध्ये. युट्यूबला बघा नंतर जी 24 तासला. अशी पार्किंगला जागा आहे. 17 सीटर बस आहे ना त्या. असेल बघ पार्किंग. त्या साईडला पार्किंग आहे वाटतं. नाही यांचा सीन कसा आहे माहितीये का, पर्सनल पार्किंग आहे. एंट्रीचे फक्त 20 रुपये घेतले नाही देवला जवळ डायरेक्ट मोठी पार्किंग आहे. आहे का पैसे वेगळे नक्की? घेतील. पैसे तर घेतील ना, parking कारण पैसे. पार्किंगचं फक्त पैसे भरले आपण. एंट्रीचं फक्त पैसे घेतले 20 रुपये. ओके. आणि साईडला हॉटेल वगैरे भारी आहेत रे सर्व. घरा बिरा बघ, बंगला बिंगला पण आहेत मस्त. घरांची रचना मस्त आहे ना. तर मित्रांनो आता आपण आलोय हरेश्वरला पार्किंगला. तर मग गाडी लावतो. पार्किंगचं काहीतरी 50 रुपये घेतली तरी. नाही बघा आपली गाडी इथं पार्क होत आहे आणि देखावा बघू शकतो इथं. एकदम सॉलिडच वाटतंय बघायला गेलं तर. साईडला बंगले, हॉटेल वगैरे रेस्ट आहेत आणि त्या साईडला मंदिर आहे. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर बघूया काय करायचं. आता वाजलेत 12:30 वाजलेत. सकाळी 6 वाजता निघलो आहे आम्ही आणि आता 12:30ला पोचलो आहे आम्ही. त्यानंतर दर्शन घेऊ आणि थोडाफार जेवू खाऊ काहीतरी आणि स्पॉट फिरू. या साईडला पुढं मंदिर आहे आणि मला वाटते इथनं एंट्रन्स आहे. तर पहिला मला वाटते चैतन तो आलेला आहेस ना पहिला. आता किती वेळ आहे तुझी? दुसरी वेळ. चला आतमध्ये जाऊन बघूया मोबाईल अलाउड आहे का नाही पहिला आपला ते. दर्शन घ्यायला चाललो आहे आता गाडी पार्किंग करून. आता नायकी, जॉर्डन सगळं भेटेल. सगळं तुम्हाला A to शूज Z भेटतील. फक्त 20 किंवा 30 रुपये मध्ये सगळी शूज दाखवतात आम्हाला. A to Z भेटेल ना आपल्याला आणि त्याच्यामध्ये. आपल्याला पण आता तिथं ठेवून द्यावं ठेवून लागेल. जायला लागते. हे बघा नायकी, जॉर्डन, पुमा जे काय पाहिजे ते घ्यायचे. तर तुझी काय इच्छा आहे, कुठले घ्यायच्यात? माझं नेट झालं पाहिजे. या साईडला असं आहे मंदिर. मला वाटते आतमध्ये आहे, आतमध्ये मला पण नाही माहिती. आणि लाईन बघा किती लागली त्या साईडला. लाईन दाखवते तुम्हाला, ते बघा लाईन. मोबाईल अलाउड आहे का माहिती नाही आतमध्ये. जर अलाउड असला तर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण शक्यतो आपल्या मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे काढून देत नाही. तर भेटला आपल्याला काढायला तर नक्की तुम्हाला दाखवतो. त्या साईडला एक मंदिर आहे आणि आपण जाऊया मंदिरामध्ये. हनुमंताचं मंदिर आहे बघू शकता. जय बजरंग बली. मित्रांनो गर्दी बघू शकता या साईडला. हे बघा 15-20 मिनिटं तरी जातील अजून दर्शन घ्यायला आपल्याला. श्री महर्षी अगस्त्य. तर आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण मंदिराच्या वरती जाणार आहोत. काय स्पॉट आहे तो माहिती आहे पक्का? माहिती तुला काय स्पॉट आहे तो? वरती इथून जर आपण 15-20 मिनिटं वरती चढत गेलो तर आपल्याला ब्रह्मदेवाचा पाऊल ब्रह्मदेवाचा पाऊल बघायला बघायला भेटेल. भेटेल. ओके. आपल्याला म्हणजे आपण लास्ट होतो आणि गाभारा क्लोज केला ना. यस वी आर द लकीस्ट पर्सन. एकदम लकीस्ट लकीस्ट पर्सन आणि डायरेक्ट गेलो आणि गाभारा बंद. आणि बघा गर्दी बघा अजून किती आहे. यांना दर्शन उद्या सकाळी डायरेक्ट गाभाऱ्याचा. चला. हो दादा, हो दादा. माकूरला बघा, माकूरला गेला. या साईडला येते बघा माकड. असा वरती रस्ता आहे जाण्यासाठी. मला वाटते 20-25 मिनिटामध्ये आरामात पोहोचणार. 20-25 मिनिटामध्ये. पहिली पायरी चढते सिद्धू आणि चेतन.
त्यांचं दोघांचं काय चाललेलं असतंय, नुसतं हसतच असतं दोघं जण. कधी सेटिंग लावली आम्ही ते तिथे टाइमपास मेल्यांमध्ये बिछडलं होतं ना, आता महाकुंभ चालू झालाय त्यांनी ते आता भेटलं वापस. म्हणून त्यांचं ते आता हे बघा, हा पण मंदिर एक आहे आणि त्याच्यामध्ये मेन मूर्ती आहे. तर ते व्हिडिओमध्ये थोडा मला शॉर्ट टाकायला भेटलाय. तर तुम्हाला ते म्हणजे बघितलंच असाल तुम्ही. आता बघूया. बघा मस्त सुंदर असा बीच आणि माझ्याजवळ हाफ पॅन्ट आहे ऑलरेडी. मला तो प्लॅन वाटतं हाफ पॅन्ट आपण विकत घ्यावा आणि पाहून मस्त अरे नको, जाम प्रॉब्लेम, अंघोळ पुसा बिसायला लागेल. कॅन्सल त्यांनी सांगितलं वरती चढून घाम निघेल आपला. असे स्टॉल लागले तिथं आणि याच्यामध्ये मला वाटते सर्व थंडा वगैरे भेटते. आणि आपल्या दादांचा ग्रुप बसलाय बघा मस्तपैकी. कुठून आलेत तुम्ही सर्वजण? तुम्हाला ओळखते मी पर्सनल, त्यांना विचारते. मुंबई पनवेलवरून ना? बाकी या कधी घरी भाऊंच्या सोबत. हो चला, आपला थंडा रेडी झालाय आता. तू कसला फ्लेवर घेतस? कोकम? तू कसला येते कोकम? कोकम नको मग दुसरा काय येतो? आवळ्याचा आणि कोकमचा सांगितलं. अलवा. बघ, टेस्ट कर. मस्त आहे. अरे तुम्ही आता तो एक कोकम तुम्ही मला टेस्ट करायला दे जरासा नंतर. मग यो काय तू अर्धा आणि तो अर्धा. योग्य सिद्धू भाई, तुम्ही टेस्ट करून सांगा. अर्धा अरे आपली चेस नाही, आपला टेस्ट करा. आवल्याचं पण मस्त आहे, दोन्ही मस्त. हे सर्व जे तुम्हाला दिसतात ना, हे सर्व रेस्टॉरंट आणि हॉटेल आहे. तिथं राहण्याची पण सोय आहे. डायरेक्शन दाखवतो ना मला तो. आणि या साईडला खाली बीच आहे. आता दिसत नाही, मग दाखवलं तुम्हाला मी फक्त. चला बाय. जास्त घे पण कडक का फोटो. हे पॉइंटचं नाव काय पण? कोलकोल पॉइंट. नाही रे, काहीतरी नको बडबड खडक. त्यांना विचार ना. मित्र, हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटला शुक्ल तीर्थ या पॉइंटचं नाव आहे. आणि पाठी व्ह्यू बघू शकतो, एकदम भारीत आहे. आणि बघू शकतो किती गर्दी पण आहे. पॉइंटला आलेत लोक. मी गेले गाडी चालेल करते भाई. भावांनो, स्पॉट कसा आहे? स्पॉटच्या बद्दल सांगण्याबद्दल काय बोलशील? आणि सिद्धूचे 25 फोटो झाले, आमचे 2-2 झालेत. आता बघू अजून सिद्धू, तुला किती फोटो काढायचे आहेत? बस झाले ना? नक्की. या माझा कसं कोकण टुरिझम सोबत टायअप आहे, त्यामुळे मला फोटो त्यांच्या साईडवर अपलोड करायला लागतात. म्हणून मला फोटो काढावे लागतात. प्रत्येक पॉईंट टिपावं लागतो मला. पण ह्या लोकांना समजत नाही, ते मला दाखवावं लागतं की कुठे कुठे काय आहे काय नाही आहे. या गोष्टी सांगितल्या तर लोकांना कळतं. हे बघ कसं पाठी असतात. सिद्धू खरोखर हे सगळं फेक आहे. कृपया या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जर मी बोललो नसतं तर मला म्हणजे खरंच वाटत होतं डायरेक्ट. खरोखर असं बोललास तू मग. तर आपला आता पॉइंट बघून झालेला आहे इथला हरिहरेश्वरचा. तर यानंतर सिद्धूबाई आणि पप्प्याबाई, आता काय प्लॅन काय असेल आपला? आता प्लॅन आहे पहिला भोजन, नंतर नाही पण एक पप्प्याची एक ख्वाहिश होती. तर त्या ख्वाहिशसाठी आम्ही खास 19 किलोमीटर लांब खोल दरीमध्ये जाणार आहोत. कारण पप्प्या आम्हाला बोलला की मला ताडी पियायची आहे. तर ताडी पियासाठी आम्ही खास 19 किलोमीटर आत खोल दरीत जाणार आहोत. बापरे. तिथं कुठले मामा, नाव काय त्या मामांचा? काळू मामा. काळू मामांच्या वाडीमध्ये. आणि ते मामा मयेकर मामा, सॉरी, काळू मामा लाडानी बोलतात त्यांना. आणि ते मामा हे इथे कॅमेरा करा. अरे मामा इथे चेतनचे चुलत 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 मावशीच्या काकाचा नवरा. आपण पहिला आपल्याला जवळच आहे ना. तुझा माझा मामा ते म्हणजे रिलेट. आपला कुलदैवत एकच असेल ना? आणि कुलदैव ही तुळजाभवानी आहे. मग तीच आहे आमची. पण आपण कुंभमेळ्यामध्येच गेलतो ना. तर याई इथं उडी मारली ना का ती डायरेक्ट गाडीजवळ डायरेक्ट निघतील. बघाच आहे ना तुम्हाला. मारा उडी, चला दाखवा. चला
गाडीजवळ आलं बघा हे. आता आम्ही सिद्धू मगाशी सीन काय झाला माहितीये काय? मगाशी याला विचारलं मी पप्पाला काय बोला आपण वरती काय चाललोय बोलतो ब्रह्मदेवाचा पाय बघायला चाललोय. तुला ब्रह्मदेवाचा पाय कुठं बघायला भेटला रे वरती? नाही तोच बोलला मी तो अभि आया ना आम्ही पहिला सिद्धू बोलला पण आपण सर्वजण नवीन आहोत तर समजून घ्या सर्व हे आम्हाला पण काय माहिती नव्हता. बघा बीच दाखवतो आम्हाला तुम्हाला पहिला असं काहीतरी आहे का? त्या साईडला बघू शकता नारळाची झाडं आहेत आणि मस्त असा सुंदर समुद्र आणि पाणी आतमध्ये जाते खाडीसारखा. प्रॉपर बीच पण आहे ह्याच्यामध्ये. मला वाटतं थोड्या राईड्स पण आहेत ते बघा बघू शकता तुम्ही. बनाना राईड आहे, बोट राईड आहे आणि अजून काय असेल ते. तर या साईडनं खालती पण उतरू शकता तुम्ही. त्या साईडला आम्हाला एवढा टाईम तर नाही आमच्याजवळ. काय मी काय बोलते त्या साईडला जायचं आपण चालायला लागेल. काय नाही नको ना नको तिथे नको. इथं 2-3 पिक्चरची शूटिंग झालेली तिथं. सिंगम पिक्चर. नाही नाही हो नाही रे बाबा. अरे हो बाबा. तो ना काय सिद्धू इथं कुठं सिंगमची झाली? अरे अर्धी तिथे झाली, अर्धी तिथं काम चालू झालं तिथं शूटिंग करता करता. मला तुझ्यावर विश्वास नाही. याच्या हे माणसावर आता माझा बिलकुल विश्वास नाही. तो चैतन पण शॉक झालाय. कसला नावावर शंका उचलली मला वाईट वाटलं. मी परत येणार नाही. या साईडला बघू शकता तुम्ही सर्व ज्यूस म्हणजे घरगुती बनवण्यासाठी आहेत. तर आता चैतन तू कुठला आवल्याचं घेतस? आवला आणि कोकम घेतस. मी आवला घेतो. यो छोटा कितीला आहे? छोटा यो 100 रुपये आहे. हा 100 रुपयाचा आहे. काय एक 120 आहेत आणि काही हे छोटे आहेत ते 70 वाले. हा नाही ये घेतो. तुला घेऊ? मी घेते तर. हे काय आहे दादा हे? हा बासमती कुरमुरा. हे सिद्धू हे बी ये घे ये मस्त असतं. ते बाकी नरम पडलं आणि यांची टेस्ट मस्त आहे. 100ला 5 आहे, 100ला 6 माप. काय पिशव्या पिशव्या दाखवा पिशव्या या 100ला 5. हे माप आहे. अच्छा 100ला किती? 5 5 माप. 20 रुपयाचं दे सध्या. 20 रुपयाचं दे. गाडी जवळ आलं बघा हे. आता आम्ही गाडी स्टार्ट करून निघू. हर हर जय शिव शंभो. आता मस्तपैकी गाडीमध्ये आम्ही बसलोय आणि आता हॉटेल बघता आणि त्यानंतर काय घरीच जायचं आहे आपल्याला. लवकरच निघू आणि लवकरच घरी येऊ. 5 तासाचा रस्ता आहे. 5 तासामध्ये काय काय घडल ते तुम्हाला पुढे समजेल. आणि सर्व आपला सिद्धू भाई आहे. सिद्धूनी जबाबदारी घेतली काय यांना आज मी घरी पोचवील आणि मीच पेनला उतरणार आहे आणि बसची जाणार आहे. कारण समुद्राकडे जाते आणि या साईडला बघू शकतो आम्ही गावात आलोय कुठले तरी. आणि यांच्या घरावर बघा माकडं कशी आहेत. कुठले गावाचं नाव काय भाई? देवगड गावाचं नाव आहे दादा. गावाचं नाव काय या? हरेश्वर गाव आहे. हरेश्वर. इकडं देवगड लागतो, इकडनं इकडं मारळ लागतो. बरोबर. या साईडला देवगड आहे आणि या साईडला दुसरं कुठलं तरी गाव. देवगड मग आता मी ऐकला तो कुठं? आणि तो हरिहरेश्वर देवगड. ओके. त्याच्या मावशीच्या घरी आलोय आपण जरा. आणि मावशीची घरी आला. बरोबर ना. येस येस. आता ते सरप्राईज भेटेल ते दाखवते तुम्हाला. आणि सिद्धू नुसती गाडीच फिरवते काय समजा नाही भाई. इसका पगार कटना पडेगा. तर आता आपण आलोय आता देवगड गावामध्ये. वाडी आहे बघू शकता. वाडीमध्ये ताडी शोधायला आलोय. आणि ताडी पार्सल घ्यायला आलोत. अरे काय भारी आहे रे हे बघ. 1 नंबर आहे म्हणून बोललो आतमध्ये. सिद्धू आला असता नशीब सिद्धू ना आला. सिद्धू ब्लॉग बघ अजून फोटो काढले असते. अजून 20-25 फोटो निघले असते सिद्धूच्या इथं. भाई काय व्ह्यू बघायला भेटले पण जबरदस्त ना. आणि मला वाटतं याचीच काहीतरी ताडी का काय इथनच काढत असतील ना. ती सुपारीची झाड आहेत रे पण बघायला मस्त वाटतं ना. एक नंबर. आपण आता 2-3 फोटो काढूया इथं मस्तपैकी. सॉलिड असा सुंदर असा व्ह्यू. हो अजून आतमध्ये पण जाऊ शकतो पण साईडला कुत्री पण आली तर भीती वाटते. जास्त आतमध्ये नको. नाही शांत बघ. एक पिक्चर होता बघ नारबाची वाडी. सॉलिड सेम 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 सेम.
आता व्हिडिओ मध्ये क्लिअर नाही दिसणार त्यांना, हो. बट आपण लाईव्ह बघतो ना तर कसं वाटतं एकदम काय भारी वाटते ना व्हिडिओ मध्ये पण मजा येईल रे बघायला. काय दिसतंय एकदम एक नंबर. पहिले आपण फोटो काढूया 2-3 इम्पॉर्टंट ते नाही. लाईव्ह बघायला एकदम मजा येते. हा कोकणात पण 24 तास पाणी आहे, पण आपले गावात 7 ना 8 दिवसाची पाणी येवाचं. आता तरी येते 2-2 दिवसांनी, पण हे शिकून घ्या काहीतरी. काय चेतन तुझा काय बोल पाहून पाणी पिऊन घे ना, पाणी पिऊन घे. क्वालिटी बघ मस्त आहे रे पाणी, चांगला पाणी. बिस्लर शिवून एकदम क्लिअर पाणी आणि टेस्ट एकदम थंड थंड. माझ्या पाठी बघू शकता सिद्धू तोंड धुत आहे. सिद्धू नीट धु हा. पुढच्या वर्षी लग्न आहे ना का? हे वर्षी आहे. या वर्षी सर्वही लग्नाला आहे. आता कधी? मे महिन्यात. मे महिन्यात तारीख आहे काय? काढलीस काय? नाही, पोरांना सुट्ट्या पडल्या हो. कसलं मग आता काय बरोबर आहे ना? बरोबर आहे. ए राजा पाणी पिवायला दिलं आपल्याला. माझं लग्न 12वीचा पेपर झाला. 12वीचे पेपर झाले ना. आणि मी जेव्हा लग्न करेन नाही तेव्हा कॅलेंडर 32 तारीख असेल. समजलं नाही? घर बघा यांची. घर आहे का हॉटेल आहे? जबरदस्त घर एक नंबर. आणि या साईडला बघू शकता हो, आपले कुठे आहे आंब्याचा झाड? मोर आलाय बघ. हा या साईडला मोर आलाय पक्का आंब्याला. नारळाची झाड आहे, नारळ पण आलं आणि सुपारीची झाड आहेत. बघा तो कोकणात आलाय ना, कोकणात आलाय तो. त्याला गाडी काढून निघूया, हॉटेल बघूया जेवायला. साईडला परत एकदा गाडी लावलेली आहे आणि आता जेवायला आलेलो आहे. मी काय बोलतोय सिद्धू, हॉटेलचं नाव काय? सातबारा. हॉटेल सातबारा. आणि इथे कोल्यांचा वावर बघा किती आहे. कोहली बघा. कोहली नाही रे ते. आणि वरती वानर पण होतं. वानर खरोखर होतं. असला तर दाखवतो तुम्हाला. चला हॉटेल बघूया कसं आहे. जाएगा तो भेज. बघा या साईडला टेबल आहे मस्तपैकी. पप्प्याबाई बसलाय. जेवण आल्यावर सांग मी आलोय लगेच. समजून जा, लगेच येतो फ्रेश होऊन. आमचा स्टार्टर आलेला आहे. स्टार्टरचे टेस्ट कर चेतन. आणि काय डिशचं नाव काय? सुक्का चिकन. अरे आमच्याच खायला कसं आहे? टेस्ट कसं आहे? झणझणीत आहे. आता मी करतो का? या साईडला लॉलीपॉप आलं, ते नंतर सिद्धूबाई टेस्ट करेल. साईडला बघू शकता आपला जेवण थोडाफार झाला आहे आणि मला गार्डन दिसला म्हणून आलो मी. बांबूची झाडं आहेत आणि या साईडला बघू शकता पपईचा झाड आणि त्या साईडला आंब्याचा पण आहे. तर मस्त नेचरची मजा घेते मी. आणि तुम्हाला पण टाईम भेटला किंवा नाही भेटला तर प्लीज टाईम काढून तुम्ही फिरायला जा कधीतरी आणि एन्जॉय करा फॅमिलीसोबत, मित्रांसोबत. पण नक्की मंथमधून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा नक्की जा तुम्ही. ओके. या साईडला आता आपण CNG गॅस भरतो आणि घरी जाण्याचा कार्यक्रम आपला झालेला आहे. तर भेटूया घरी आणि नंतर जे काय ते तुम्हाला सांगतो. हे बघा CNGला लाईन लागलेला आहे. तर आय होप तुम्हाला 5ची व्हिडिओ नक्की आवडलीच असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मजेदार ब्लॉग बघत असतील तर या दिल्यावरती क्लिक करा. तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके गाईज.